शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं की आपलं जे काही असणारं पीक आहे हे त्यामध्ये कीडमुक्त असायला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला हे देखील वाटत असतं की आपलं असणारं जे काही शेत आहे हे त्यामध्ये तणमुक्त असायला पाहिजे. पण आता शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला आपलं शेत जर तणमुक्त जर ठेवायचं असेल तर आपल्याकडे दोन पर्याय त्यामध्ये उपलब्ध राहतात. एक पहिला पर्याय जो आहे तो म्हणजे की एकतर मजूर घेणं, मजुरांच्या सहाय्याने आपलं शेत त्यामध्ये तणमुक्त ठेवणं, आणि एक जो दुसरा पर्याय आहे तो म्हणजे की तणनाशकाचा वापर करणं आणि आपलं शेत त्यामध्ये तणमुक्त ठेवणं. आता जो पहिला पर्याय आहे शेतकरी मित्रांनो, मजूर घेणं. एकतर अलीकडच्या काळामध्ये मजूर आपल्याला मिळत नाही आणि मजूर घेऊन जर आपलं शेत जर तणमुक्त जर ठेवायचं असेल तर याच्यासाठी खर्च देखील जास्त होत असतो. मग आपल्याकडे शिल्लक राहतो दुसरा पर्याय, तो म्हणजे की तणनाशकचा वापर करणं. तर आता तणनाशकचा वापर करायचा म्हटलं तर नेमकी कोणतं तणनाशक मारावं आणि कोणत्या तणनाशकमुळे आपलं सगळं जे काही शेत असणार आहे हे तणमुक्त होऊ शकतं. उलट जर आपण आपलं पीक जर तणमुक्त ठेवलं नाही तर साधारणपणे 25 ते 30% आपल्या उत्पन्नामध्ये घट येऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात सोपा पर्याय आणि झटपट त्यामध्ये रिझल्ट देणारा पर्याय म्हणजे की तणनाशकचा वापर करणं. आता तणनाशकचा वापर करायचा म्हटलं तर नेमकी कोणतं तणनाशक मारावं? तणनाशकचा वापर केल्यानंतर माझं शेतातलं सगळं तण मरेल का? तणनाशकचा वापर करत असताना माझ्या मुख्य पिकाला काही धोका तर पोहोचणार नाही ना? आणि तणनाशकचा वापर केल्यानंतर माझी जमीन सुरक्षित राहील ना? किंवा जे काही असणारे जिद्दी तण आहे ह्या सगळ्या तणांचा नायनाट होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे माझ्याकडे आणि ही तुम्हाला मिळणार आहे पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.